एकदा वाऱ्याने माझ्या मामाची परीक्षा घ्यायची ठरवली. डोंगराच्या कडेला माझे मामा बकरी चारत होते आणि इतका सुसाट्याचा वारा सुटला, इतका सुसाट्याचा वारा, महाभयंकर वारा सुटला की झाडं पडू लागली. ऐका, माझ्या मामाची बकरी जिकडे वाढ घावल तिकडे पळू लागली. मामांना समजा नाही आता करायचं काय. अचानक वारा कस काय सुटला मामांना समजा नाही. मामा सुद्धा बकऱ्यांच्या मागे पळू लागले. पण बघा ना, त्या वाऱ्यामध्ये मामांचा डोक्यावरचा जो फेटा होता तो फेटा पडून गेला. ऐका, हातातील काठी पडून गेली. खांद्यावरची जी घोंगडी होती ती सुद्धा खाली पडली आणि पायातील चप्पल सर्व निष्ठून गेली. बघा आता काय करायचं काय करायचं. काही वेळानंतर तो वारा शांत झाला. ऐका ना, शीतल झाला आणि शीतल झाल्याच्या नंतर डोक्यावरचा फेटा खाली घेतला, खांद्यावरची घोंगडी खाली ठेवली, हातातील काठी खाली ठेवली आणि पायातील चप्पल खाली ठेवली आणि त्या चौघांना सुद्धा आदेश दिला, आज्ञा केली, इथून पुढं कसलं जरी वारं सुटलं तरी सुद्धा माझी साथ जर सोडचाल ना तर या बाळू धनगराशी तुमची गाठ आहे, या बाळू धनगराशी तुमची गाठ आहे. आणि तिथून पुढं कसलं जरी महाभयंकर वादळ आलं आणि वारं जरी सुटलं ना तरी सुद्धा फेट्यानी जागा सोडली नाही, हातातील काठीने जागा सोडली नाही, पायातील चप्पलने जागा सोडली नाही, खांद्यावरच्या घोंगडीने कधीच जागा सोडली नाही. एवढी ताकद माझ्या मामाची आहे.